पहिल्या डिझाईनमध्ये हा जो कलर ब्लेंड आहे की मला ह्याच्यामध्ये काही जमलं नाही की ऑब्जेक्ट्स काय आहे ते क्लिअर नाही येते. आता हा फर्स्ट टॉपिक का आमचा की ह्याच्यामध्ये टॉईज होते. सो टॉईजमध्ये मी ते हे दाखवलं आहे, ड्रम दाखवला आहे, इकडे खेळणी दाखवली आहे, तिथे बदक दाखवला आहे आणि इकडे हे दाखवलं आहे, स्पिनर दाखवलं आहे. आणि हे सगळं असं मी ॲक्च्युली हे केलं, कंबाईन केलं ह्या सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे की शेप्स कळून येत नाही आहेत आणि मेन म्हणजे की हे खूप कॉन्ट्रास्ट झाले की मी ह्याच्यात मिक्सिंगच नाही केलं आहे. ह्याच्यामध्ये ब्लेंड नाही झालं. 2 कलर्स आहेत म्हणजे मी ह्याच्यामध्ये कलर स्कीम कोणती वापरली आहे, रेड आणि ब्लू, सॉरी रेड आणि ग्रीन. सो या रेड आणि ग्रीनचं काही कॉम्बिनेशन वाटत नाही आहे. हे दोन्ही एकत्र, हे वेगळं वाटतं, हे वेगळं वाटतं आणि हा कलर वेगळा वाटतो. सो हे आणि ह्याच्या टेक्स्चरची कमी आहे. सो ह्याच्यात खूप अशा मिस्टेक्स आहेत. मी ॲक्च्युली मिस्टेक्स सांगणार आहेत कारण की तुमच्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिस्टेक काय ते कळत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येक डिझाईनमध्ये काय मिस्टेक्स आहेत मी ते सांगणार आहे. सो हा डार्क कलर आहे. सो हा आणि हा डार्क कलर खूप असा काय मॅचच नाही, कॉन्ट्रास्ट झालेला आहे सगळ्या गोष्टी. ही डिझाईन खूप डल वाटते. कलर पण फ्रेश नाही आहेत आणि काहीच फ्रेश नाही आहे. सो हे म्हणजे ही डिझाईनमध्ये हा प्रॉब्लेम आहे की टेक्स्चर नाही आहे, कलर मिक्स नाही आहे, कलर फ्रेश नाही आहेत, काय बोलतात, नीट मी ड्रॉइंग्स काढलेले नाही आहेत किंवा नीट ऑब्जेक्ट्स वापरलेले नाही आहेत. सो ह्या या 2 डिझाईनचा म्हणजे मी स्टार्टिंग होती की मी स्टार्टिंगला अशा डिझाईन काढायची. त्याच्यानंतर ना पुढची आपण बघू. ह्याच्यामध्ये तर मी पूर्ण